आपले संजीव होते म्हणे रोज आपल्याला साईला करायचं म्हटलं, शेवटच्या दिवशी काय पाऊस येणार इथे ठेवू का असा. बघा तुम्ही आता एवढी छान बाबांची आरती म्हणलं, बोल बरोबर की नाही. आपण साईबाबांचं ध्यान करावं का बाबांनी आपलं करावं? आपण साईबाबाचं. बघा संजीव भाऊ, चोर सुद्धा चोरी करायला जाताना देवाच्या पाया पडून जातो. ज्याला सरपंच व्हायचं तो पण म्हणतो एवढी पंचवार्षिक आपला नंबर लागू दे. असा जगामध्ये कोण व्यक्ती नाही तो देवाचं ध्यान करत. सगळेजण देवाचं ध्यान करतात. बघा आपण बाबांचं ध्यान करतो यात काही नवल नाही. पण तुम्ही आरती म्हणताना आरतीमध्येच बाबा म्हणतात, तत्पर तुझ्या या ध्येयानी अक्षय त्यांचे सदनी अखंड लक्ष्मी वास करी दिनरजनी रक्षिसी संकट वारुणी ऐसा साई दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्व व्यापक तो श्रुती सारा अनुसया त्रिकुमारा बाबा हे बा. माझे सद्गुरु साईनाथ महाराज म्हणतात, तात्काळ जे बाबाच्या ध्यानामध्ये येतात ना त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी वास करते. म्हणून आपलं ध्यान बाबा कधी काढतील हो? तुम्ही सगळं झालं का फक्त ह्याच टायमिंगला आल्यावर बाबा ध्यान काढतील का? घरी पण रोज आपण अन्न खातो, घरी पण रोज आपण काय करतो? जेवण करतो. बरोबर. इथं आहे त्याला काय म्हणतात? प्रसाद म्हणतात. उद्या बघा साई कदागार विकास महाराज गायकवाड यांच्या अमृतमय वाणीमधून काय होणार आहे? बाबांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. तुम्ही सर्वजण येणार. आता उद्या एकदा हंडी टांगलेली असणार. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार? प्रसाद दिला जाणार. मग तुम्ही या हंडीतलं खापर काय करणार हो? कुठं टाकायचं ते? त्याने काय होतं? मग त्या खापराची किंमत किती केली असती नरेंद्र मोदींनी? एका खापर घेतलं असतं आणि बरोबर आता तिसगाववाडीचं जे कोठार केंद्र आहे त्याच्यामध्ये खापर टाकून दिलं असतं. आपाप गहू तांदूळ सगळं काय झालं असतं? असं काही नाही. उलट आपण ह्या प्रथा काय झाल्या पाहिजे? मोडल्या पाहिजे. बघा अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 11 मज गाई जो वाडे कोडे माझे चरित्र माझे पवाडे अयाच्या आणि मागे पुढे चोईकडे उभाच. माझे सद्गुरु साईनाथ म्हणतात, तुम्ही तोडकं मोडकं जरी माझ्या बाबाचं गुणगान जर गायलं. आता बघा माझी पाठ कुणाकडे झाली? बाबांचं मंदिर पाठीमागे, देवीचं मंदिर पाठीमागे. मग आपण काय म्हणतो? ह्याच्यातले काही जण आता बुद्धी लावणारे म्हणले असतील, महाराज खुशाल पुढे बसले देवाकडे. बाबा म्हणतात, मज गाई जो वाडे कोडे माझे चरित्र माझे पवाडे तयाच्या मी मागे पुढे सुईकडे उभाच. बाबा आपल्या चौ बाजूला आहे. फक्त आपली दृष्टी पाहिजे, आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग बाबा तुमचं सर्वांचं ध्यान कधी करणार? तुम्ही सांगितलं ना की आपण बाबांचं ध्यान करतो. मग बाबा तुमच्या सगळ्यांचं ध्यान कधी करणार हो? तुम्ही जर साई चरित्र ग्रंथ नीट जर बारकाईने वाचला असेल, साई चरित्र ग्रंथामध्ये ना 17वा अध्याय 18वा अध्याय आणि 19वा अध्याय. बघा आपलं आणि बाबांचं नातं कसं असलं पाहिजे तुम्हाला 2-5 मिनिटात मी सांगतो. समजा ही थोडक्यात समजा ही प्रवरा नदी आहे. 18व्या अध्यायामध्ये बाबा सांगतात, या नदीला नदीच्या या बाजूला या टोकाला आहे ना कासवाची आई आहे आणि या बाजूला कासवाचं पिल्लू आहे. असं जगामध्ये एकच प्राणी आहे की तो आपल्या मुला बाळांना कधी काही खाऊ घालत. इतकं थोडं कमी करा माऊली. आपल्या मुला बाळांना आहे ना तो कधीच काही खाऊ घालत नाही. कासव काय करत? बघा कासवाची आई आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये फक्त तर त्या कासवाच्या पिल्लाचं पालन पोषण घडतं. का बरं? कासव असा एक प्राणी त्याला या पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त आयुष्य. बाबा सांगतात, माझं लक्ष कायम तुमच्याकडे, तुमचंच लक्ष माझ्याकडे नाही. आपण बाबांची आठवण कधी करतो? खरं सांगा. आता या गुढी पाडव्यापासून ना बऱ्याच जणांच्या राशी बदलल्यात. काही जणांना 7.5 लागल्या, काही जणांच्या 7.5 गेल्या. ज्यांना 7.5 लागली ना
ती आता लय देवदेव करायला लागली, कारण त्यांना देवदेव केल्याशिवाय पर्याय नाही. 5 वर्ष 7.5 तुमची जाणार. 7.5 चांगली का वाईट आहे? हा नाही, चांगली आहे, प्रगती करण्यासाठी येते बरं का. पण तुम्ही काय करता माहिती का? तुम्ही बाबांना जर खरं बाबांची एकनिष्ठ भक्त असाल ना, तुम्ही एखाद्या गुरुकडे जाता किंवा एखाद्या देवलाशाकडे जाता आणि तुमची जन्मपत्रिका बघता आणि त्याला तुमचं भविष्य विचारता. हो, माझे सद्गुरु साईनाथ महाराज सांगतात, जन्मपत्रिका पाहू नका, नादा कुणाच्या लागू नका. अहो, या पृथ्वी तलावरती आपलं भविष्य कुणाला कळत असतं तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, समृद्धी महामार्ग गेला ठिकठिकाणी त्यांनी काय केलं असतं? प्लॉटिंग घेतलं असतं. त्यांची खायची पंचायत. तुम्ही त्यांच्याकडे जाता, सांगा आमचं भविष्य काय, आमच्या राष्ट्रामध्ये काय केलं. अहो, असं तिसगाववाडीमध्ये एवढा छान बाबाचा सप्ताह भरला ना, तर आपण सर्व माता माऊल्यांनी आपल्या घरातून किमान एक तरी माता माऊली या पारण्याला बसली पाहिजे. शिर्डी आपल्याला जास्त लांब येत आहो, जवळ आहे की नाही? मग का बरं नाही बसत पारणाला? तुम्हाला वाटतं की हा साई सच्चरित्र ग्रंथ वाचल्यावर काय माझा उद्धार होणार आहे का? तुम्ही जर 18वा अध्याय वाचला ना, तर त्याच्यामध्ये बाबांनी ना गुरुचं आपलं आणि बाबांचं नातं कसं असतं बघा. ती कासवच आई आहे ना, त्या पिल्लाला काहीच खाऊ घालत नाही, फक्त डोळ्याने बघते. बाबांची दृष्टी कायम तुमच्यावरती, तुमची दृष्टी बाबांकडे नाहीये. हो, बाबा 18व्या अध्यायामध्ये सांगतात की साईबाबा आपलं तिसगाववाडी मधल्या भक्तांचं ध्यान कधी करणार आहे? तुम्हाला एक ओवी आचरणात आणायची. आल्या गेल्याचा आदर करी, कृष्णत्या जल भुकेले वाकरी, देता श्रीहरी तृष्टे. आपण काय करतो? आपल्या घरी एखादा पाहुणा आला ना, 5-10 मिनिटं त्याचं फक्त पाहुणचार करतो. तो उमऱ्याच्या बाहेर गेला का लगेच त्याचं पुतळा करायला चालू करतो. हा आपल्या घरी पैसे मागायला आला होता. कशासाठी? पैसे मागण्यासाठी. आपण लगेच पुतळा चालू करतो. बाबा म्हणतात, जो भुकेला आहे त्याला भाकर द्या खायला, जो ताणलेला आहे त्याला पाणी द्या प्यायला, ज्याला वस्त्र नाही ना घालायला त्याला वस्त्र द्या, ज्याला राहण्यासाठी निवारा नाही ना त्याला राहण्यासाठी निवारा द्या. या एक ओळीचं तुम्हाला जीवनामध्ये आचरण करायचं आहे, तर साईबाबा तुमचं ध्यान करणार. दुसरी ओवी आहे, तुम्हाला वाणी दिली ना, जीभ किती दातांच्या आतमध्ये? 32. तिला जास्त चावणारे म्हणून 32 दाताच्या आतमध्ये तिला ठेवलेलं. बघा, माणूस एखाद्याला अरे म्हणलं तर लगेच कार्य म्हणायला तयार असतो. का बरं 32 दाताच्या आतमध्ये दिली? हो, कारण तिला चव कळते आणि तिला कुठं काय बोलायचं हे पण कुणाला कळतं? या वाणीला. म्हणून ती 32 दाताच्या आतमध्ये दिली. म्हणून बाबा म्हणतात, कोणी बोल 100, आपण कटू नये उत्तर. आपल्याला कुणी जरी वेडे वाकडे 100 जरी बोललं ना, तर आपण त्याला वाकडत बोलायचं. हे कोण म्हणतं? बघा, या 2 ओळीचं आचरण जरी तुम्हाला जमलं ना, तर बाबा तुमचं ध्यान करणार बरं का. बाबा कुणाचं ध्यान करत नाही. तिसरी ओवी आहे, वादा वादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ साधेना तिळभरी. मला एक सांगा बरं, आपण खरंच बाबाचे प्रामाणिक भक्त आहोत का? आहे का? किती जण आहे? हातवरती करून सांगा बरं. तुमचं इथं बसलेल्या पैकी माता माऊल्या आणि पुरुष मंडळी तुमचं कोणा संगच भांडण नाही गावात. मग आपण काय करू? संजीव भाऊला सांगून आज मध्ये जागा येतं त्यांचं मंदिर बांधू. मी घेतो पहिली, बरोबर की नाही? काय करू? त्यांचं मंदिर आपण काय करू? बांधू. पण असं करायला ना मन लय मोठं लागतं. दुसऱ्याला माफ करण्यासाठी बरं का, एवढं सोपं नाहीये. आपल्याला आपल्यापेक्षा एखादी महिला चांगली दिसायला जर लागली ना, आपल्याला ते पण सहन होत नाही. हो, एखाद्याने गाडी घेतली ती पण आपल्याला सहन होत. सर्वांना हात आहे, हाताशी वरती करा. इथं वरती बसलेले पण बरं का, हाताची बंद मुठ करा. तुमच्या मध्ये जेवढी ताकद एकदम घट्ट एकदम एकदम पॅक सोडा सावकाश. कोणतं चांगलं वाटलं? मला ऐकायला कमी, तुम्ही जोरात बोला थोडं. कोणतं चांगलं वाटलं? मूठ सोडणं, घट्ट करणं छान वाटलं का सोडणं? बघा, तुम्ही उत्तर दिलं. सोडणं जर छान वाटलं
तर तुमच्या भावनेने तुमचं पत्रिकेत नाव नाही टाकलं, ठेवलं पकडून, बरोबर. तुम्ही एखाद्या पाहुण्या रावळ्याच्या घरी गेले, चांगली साडी नाही घेतली, या डिपार्टमेंटने ती लगेच पकडून ठेवलं. अरे तिनं मला 200ची दिली ना, ती आल्यावर तिला 50ची देणार, बरोबर. अशा अनेक गोष्टी ज्या वेळेस आपण मूठ घट्ट घट्ट करत होतो ना, आपल्या शरीरावरती काय येत होतं? ताण तणाव येत होता, आणि सोडल्यावर कसं वाटलं? रिलॅक्स. मग जीवन जगताना माझ्या सद्गुरु साईनाथांनी आपलं जीवन हे वर्तमान क्षणामध्ये जगलं. कोणत्या? वर्तमान. चांगल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? वाईट. खऱ्याला विरुद्धार्थी शब्द खोटा. अजून दिवसाला विरुद्धार्थी शब्द रात्र. सुखाचा विरुद्धार्थी शब्द आनंदाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ना. काय आनंदाचा विरुद्धार्थी शब्द? बोला. तुमच्याकडे मोबाईल आहे ना, हे मोबाईल काढा वरती, त्याच्यामध्ये गुगल वर जा, त्या गुगलला विचारा, हे गुगल सांग या आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? काय आनंदाला विरुद्धार्थी शब्द? आनंदाच्या वरती शब्द आहे कोणता? परमानंद. मग तुम्हाला सुख पाहिजे का, दुःख पाहिजे का, आनंद पाहिजे? किती जणांना सुख पाहिजे? हात वरती करा. सुखावाले. दुःखावाले. सुखात कुणीच हात वरती नाही केला, थोड्या जणांनी केला. दुःखात अजिबात कुणी केला. इकडचं डिपार्टमेंट बसलं, तुम्हाला नेमकं पाहिजे काय? संजीव भाऊ आम्ही मिटिंग घेतो, थोडा विचार करतो, नेमकं तुम्हाला काय पाहिजे? 2-2 तोळे सोनं पाहिजे का 4-4 तोळे पाहिजे का पैठणीची साडी पाहिजे? बघा बाबासाहेब चरित्रामध्ये किती गोड सांगतात हो. सुखाशी होतो जीव सन्मुख, दुःखाशी होतो विन्मुख. आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की मला फक्त सुख पाहिजे, पण तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला जर भेटायला गेलात तर डॉक्टर त्याचं पहिल्यांदा काय करतात? ECG करतात, बरोबर. ECG करायला जर घेतलं तर पीसी वरती काय दाखवतं? ते अशी पल्स दाखवतं ना, वेळ अप डाऊन अप डाऊन. ती अशी कॉन्स्टंट झाली तर काय होतं? माणूस गेला म्हणून घोषित होतं ना. मग आपल्या जीवनामध्ये सुख पण येणार आहे आणि दुःख पण येणार आहे. म्हणून सुख आलं का जास्त वळून जायचं नाही, दुःख आलं म्हणून जास्त खचून जायचं नाही. आपण जीवनामध्ये आनंदी कधी राहणार? आता इकडे जे मधलं टोळकं बसलेलं आहे ना, त्यांची तयारी चालू आहे जेवणाची. हे बाबा कधी उरपितो, आणि याला कुणी बोलवलं काही नाही, बरं होतं. 4-7 दिवसापासून बरं चालू होतं, 7व्या दिवशी काय याला पुळका आला काही नव्हतं. सगळ्या जणी आतल्या काही जण बोट मोड राहिल्या. ना आमच्या मध्ये एवढा पायनॅपल शिरा बनवला, पुडी भाजी, याला काय आज पुळका आला काय नाही सांगायचं. एकतर 6 दिवस काय झालं, पावसाने खाऊनच नाही दिलं. बसलं वरून खायला, खालून पाणी निघायचं, बरोबर. इकडे बंधारा घालावं लागला. मग तुम्हाला काय करता आलं? जेवण करता आलं. म्हणून बाबा माझे काय सांगतात साई चरित्रामध्ये माहिती का? सोडून याला चतुराई, स्मरा निरंतर साई साई, बेडा पार होईल तयाचा, काही न संदेह धरावा मनात. बाबा म्हणतात लय चतुर आहे हो, चतुर आहेत, पण किती पट आहे आपण? सोडून या लाख चतुराई हा शब्द बाबांनी अगोदर वापरला. आपण आहे ना लाख पटीने चतुर आहे हो. आपल्याला माहिती कुठंतरी फायदा असला तरच आपण त्या व्यक्ती सोबत काय करतो? मैत्री करतो. पण माझे सद्गुरु साईनाथ म्हणतात सोडून या लाख चतुराई, स्मरा निरंतर साई साई, बेडा पार होईल तयाचा, काही न संदेह धरावा मनान. तुमच्या जीवनातला बेडा पार करण्याची ताकद या साई सच्चरित्र ग्रंथामध्ये आहे. हे साई मंडळ, एवढे आयोजक मंडळी तुमच्या गावात साई चरित्र पारायण फक्त खायला नाही ठेवलं. काही गावांमध्ये 5-5 हजार लोक पारणाला बसतात, काही गावांमध्ये 3-3 हजार बसतात, 2-2 हजार लोक पारणाला बसतात. या लोणी सारख्या गावामध्ये पहाटे 5 वाजता 500 महिला पारणाला येतात. किती वाजता? त्यांना पण शेती येते, पण संसार करतात. आपण काय हो, आपल्या डोक्यात एकच खटका आहे, बाल्या बाल्याचा पप्पा, बाल्याची मम्मी, बाल्या बालिंदा वायदाची मुली. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जीवन जगायचं नहीं. आपने को क्या करने का? कुछ पाने के लिए क्या करना पड़ता है? कुछ पाने के लिए
कुछ खोना पडता है असं कोणी शिकवलं तुम्हाला? कोण मास्तर होते तुम्हाला सांगा. आता मला जर मिलिटरीत जायचं, कुछ मिलिट्री जाने के लिए इतना दौड़ा गुडघे में खोना पड़ा, गुडघे की वाटी निकल गई. मला डॉक्टर व्हायचं, डॉक्टर होण्यासाठी मैंने इतना पढ़ा मेरे को डबल भिंग का चष्मा लग गया, डोळा खोना पडा. एवढा अभ्यास केला, रोज सकाळी देवीचा पाठ, दुपारी देवीचा पाठ, संध्याकाळी देवीचा पाठ, पर चौरंग घेऊन बसायची वेळ आली तरी पण काही देवी प्रसन्न नाही झाली. पण कमराचे मनके गेले तरी पण देव भेटला. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. बरोबर. एवढ्या 16 वर्षामध्ये संजीव म्हणी आमची बाबांनी एवढी कधीच परीक्षा नाही घेतली. बाबांना बघायचं होतं ओरिजिनल भक्त गावातले किती, पाऊस पडल्यावर घराच्या बाहेर किती निघतात आणि पाऊस असल्यावर घरात किती जण बसून राहतात. किती जण आले हो पावसा पाण्याचे. छोटे छोटे लेकरांना तुम्ही पारणाला पाठवलं, बरोबर. मोठे घरी बसले, तुम्ही सांगू राहिले की आम्हाला कितकं काम असतं, तुमचं काय उठलं सुटलं तोच धंदा आहे. महाराज लोकांना काय हो नाही हो. निर्मळ पिंपरीत पारायण झालं, संजू भाऊंचा फोन आला, इथलं पारणाची तारीख घेतली. मी चन्नापुरी घाट आहे ना, चन्नापुरी घाटातलं पारायण दररोज जाऊन येऊन करत होतो. तुमच्या वनीच मी शेतकरी कुटुंबातला मुलगा, माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालं, वडील वकील आहे, बहीण डॉक्टर आहे, पण बाबांची काय आहे आवड आहे, बाबांची प्रचिती आहे. या साईचरित्रातली एक ओळी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आचरण करता आलं तर करा. तुम्हाला वाटत असेल तुमचे टरबुजे लय कमी इथं जेवायच्या वेळेस येतील, इकडचं डिपार्टमेंट म्हणजे टरबुजा डिपार्टमेंट, हे डिपार्टमेंट म्हणजे सांडशी. आता उन्हाळ्यात टरबुज खाल्ले तुम्ही, बघा या टरबुजाचं लग्न झालं का टरबूज कसं करतं, मधून कापतं. त्याचा अर्धा जीव आई वडिलांमध्ये ना अर्धा जीव बायकोत धरतो, इकडचा नाही धरती काढचा नाही. मग नंतर काय होतं, त्याच्या बरोबर त्याच्या तुम्ही 2 फाका करतात, मग तुमचा चमचा उलट येतं ना टिबरे टाबरे, बरोबर. मग थोडा जीव त्यांच्या मध्ये पण जातो, तुम्ही त्याच्यातलं बरोबर मधूस खाऊन घेता. साल्ट अशी कोणी महिला आहे का टरबूज साल्ट सहित खाते आहे का? आपण संजय भाऊला सांगू तिचं पण मंदिर बांधू, आपल्याकडे मंदिरावर सध्याला जास्त जोर. पण काय करा तुम्ही, तुमच्या पती परमेश्वराचं काय केलं पाहिजे, मान सन्मान ठेवला. छोटे मुलं पारणाला बसलेत ना, खूप गोड आहे, भारी वाचतात. आज त्यांना या वयामध्ये काय झालं हे वळण लागलं. पण माझे सद्गुरू साईनाथ महाराज सांगतात, येथे नाही कोणी कोणाचे ना मामा भाचे, लग्न आले लग्न जायाचे उदियाचे स्मरक. अध्याय क्रमांक 31. उदी कोणाचं भस्म आहे, भोलेनाथ भगवानांचं. त्या भोलेनाथ भगवानांच्या उदीला स्मरून बाबा सांगतात, या पृथ्वी तलावर तुम्हाला असं वाटत असं नवरा माझा आहे, बायको माझी आहे, माझा मामा माझा आहे, माझा काका माझा आहे, माझी मावशी माझी आहे. माझे बाबा सांगतात, येथे नाही कोणी कोणाचे ना मामा भाचे, लग्न आले लग्न जायचे उदियाचे स्मारक. या जगामध्ये तुमचे आई वडील सोडून आणि तुमचे गुरु सोडून कोणच नाही हो. फक्त बाबा आणि गुरु आणि आपले आई वडील फक्त आपले. बघा नानासाहेब चांदोरकर, तुम्ही तिथे संवाद जर नीट वाचला, ज्या माता माऊल्यांना मुलं बाळ होत नाही ना, एका गोष्टीवर पत्रिका बघितली, नानासाहेब खाऊ बंद करू का मी, फटकडे करून वाजू राहिले मधी, असं मला सांगा बर का. नाही संजीव भाऊला चांगलं माहिती आहे, गाव ते साई सच्चरित्र पारण्याच्या माध्यमावर फटकडे आल्यावर वाजत्यात, फटकडे जायच्या वेळेस वाजवल्यावर म्हणते लोक कट्टळी चला भाऊ आता तू. असं काही नाही ना, वाघ बिग नाही ना आला. असं तुम्हाला भूक लागली मला सांगा, हात करायचं फक्त वरती, लगेच आपण रामकृष्ण हरी करून आपलं कुठं चालू होतं. नानासाहेब चांदोरकरांची मुलगी प्रसूतीला होती. नानासाहेब चांदोरकर कुठले होते, कलेक्टर होते बरं का, नाही आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे. कोण, नानासाहेब चांदोरकर. एवढा मोठा भक्त बाबांच्या सेवेमध्ये. तो अगोदर साईबाबांना मानत नव्हता, बाबा फकीर असं तसं बोलायचे, पण बाबांनी त्यांना चमत्कार घडवला, ते बाबांची एकनिष्ठ भक्त झाले. ज्यावेळेस त्यांची मुलगी प्रसूतीला होती ना, कुणीतरी गुरुने पत्रिका बघितली आणि सांगितलं की तुमची मुलगी प्रसूतीमध्ये काय होणार आहे, जाणार आहे. तर स्वतः साईबाबांनी रामदास नावाच्या भक्ताकडे काय केलं माहिती का,
आरती ही साईबाबा आरती एका कागदावरती लिहून दिली, उदी दिली आणि काय केलं, नानासाहेब चांदोरकर कुठं राहायचे, कोणत्या गावाला, तिसगावाडीला. मग जामनेरला तुम्ही शेगावला गजानन महाराजाला जाताना खानदेश मध्ये नानासाहेब चांदोरकर राहायचे. स्वतः मनमाड पर्यंत रामदास भक्त गेला, त्याच्याकडे 2 रुपये त्याचे पैसे संपले आणि बाबांनी सांगितलं नानासाहेब चांदोरकरांनी तुझी पुढची व्यवस्था केली. माझ्या सद्गुरू साईनाथांनी स्वतः टांग्यावाल्याचं रूप घेतलं, घोडे घेतले आणि नानासाहेब चांदोरकरांच्या घरी त्या रामदास नावाच्या भक्ताला पोहोचवलं. भक्त गेल्यानंतर काय केलं, लगेच नानासाहेब चांदोरकरांनी 1 ग्लासभर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये उदी टाकली आणि आरती, साईबाबा ही आरती काय केली म्हटली. लगेच 5 मिनिटात नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीची प्रसूती झाली. एवढी ताकद त्या उदीमध्ये आहे. म्हणून तुमच्या घरी जर उदीची पुडी भेटली, आता आपण वाड्या वस्तीवर राहणारे व्यक्ती आहोत, आपलं जर चांगलं झालं तर आपल्या शेजारच्याला कधी देखवत नाही. कुणी कोणाला वाटत असेल की माझ्या घरी कुणी करणी करते, याला बाहेरचा फटका बसला. अहो, तुमच्या अन्नामध्ये आणि तुमच्या पाण्यामध्ये आपण रोज बाबांची उदी घेतली पाहिजे. कारण बाबा हयात असताना बाबांच्या द्वारकामध्ये, कृष्णाची द्वारका आहे, बाबांनी धुनी चालू केली, ती आजपर्यंत तशीच पेटत आहे. म्हणून उदी किती जण घेतात रोज पाण्यात, कोणीच नाही. तुम्हाला फक्त पायनॅपल शिरा लागतो, बरोबर ना. पण येत जावं पारणाला. हे आयोजक मंडळी काय करतात, हे पारायण तुमच्यासाठी हा साई सच्चरित्र ग्रंथ 52 खणी काय आहे, 52 खणी सोनं आहे. याचा तुम्ही काय करून घेतला पाहिजे ना, आपल्या जीवनामध्ये सदुपयोग करून घेतला पाहिजे. तुम्हाला जवळचा दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला साई सच्चरित्र ग्रंथ कळेल. एक लावा हो, त्यांना काही दिसणार ना, आपल्याला काही कळणार, कोण उठून चाललंय पंक्ती धरायला, दिसते तर पाहिजे ना. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 21 त्याच्यामध्ये संत महिपती महाराजांचा उल्लेख आला. संत महिपती महाराजांनी 260 संतांचं चरित्र काय झालंय दिलं. महिपती महाराज पुढे माहिती ना, ताराबादला बघा, जे पापून आता आषाढी वारी एकादशीला इथून लोक पंढरपूरला पायी जातात. ती पंढरपूरची एकादश झाली का मोठी, पंढरपूर पांडुरंग परमात्मा स्वतः महिपती महाराजांना भेटायला कुठे येतात, ताराबादला. एवढ्या मोठ्या संतांचं वर्णन आपल्या साई सच्चरित्र या ग्रंथामध्ये आलंय. मग आपण साई सच्चरित्र ग्रंथ वाचला पाहिजे. हे पारायण तुमच्यासाठी, ही सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी. पण तुम्हाला असं वाटतं नाही बाबाचं साई सच्चरित्र पारायण करून कुठं देवाचं भक्ती करून उद्धार होतो का नाही, तुम्ही एकदा काय करा, स्वतः अगोदर अनुभव घ्या, मग तुम्हाला याची प्रचिती येणार. आहो, आम्ही आंध्र प्रदेशला, पंजाबला, हरियाणाला जातो ना, बाबाच्या काकड आरतीला 5-5 हजार लोक असतात. पारण्याला पण किती लोक असतात, 5-5 हजार. तुम्हाला 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. आपले संजीव आहे ना, त्यांचे पाहुणे कोलारला खर्डे. आपण किती भाग्यवान आहे, आपला परिसर. मी हे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका बर का. फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटाच्या पुढे तुमचं 1 मिनिट पण घेणार. की ज्या बाईजा माईने बाबांना फक्त भाकर खाऊ घातली ना, आपल्या बाबांना, साईबाबांना स्वतःच 20 वर्ष आयुष्य कुणाला द्यावं लागले. कोलारचे श्रीकांत पाटील खर्डे आहेत ना, त्यांची बहीण बाईजामाईच्या घरात दिली. म्हणजे आपल्याला आणि बाबांचा संबंध खूप जवळचा आहे. कोलार भगवतीपूरचं नाव सुद्धा या साई सच्चरित्र ग्रंथामध्ये आलं. अध्याय क्रमांक 9व्या अध्यायामध्ये आपल्या कोलार भगवतीपूरचं नाव आले. म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहोत. बाईजामाईने फक्त भाकर विचारली हो बाबांना. बाबांना स्वतःच 20 वर्ष आयुष्य द्यावं लागलं. की रामचंद्र दादा कोटे पाटील या आजारी पडले. आजारी पडल्यानंतर म्हणू लागले रामचंद्र मरणाला भीत होताय. त्यावेळेस साईबाबा बोलले, अरे रामचंद्राचं थंडी तापाचं दुखणे, त्याचं दुखणं आत्ता बरं होऊन जाईल. मला ती काळजी आहे ती बाईजामाईच्या तात्या कोत्याची. येणाऱ्या दुसऱ्या दसऱ्याला तात्या कोते आपल्यामध्ये राहणार. ज्यावेळेस हे भाष्य बाबांच्या मुखातून निघलं, त्यावेळेस बुट्टीच्या पण वाड्याचं काम चालू होतं. नागपूरची बुट्टी
हे नागपूरचे राहणारे, त्यांच्याकडे 400 नोकर चाकर त्यावेळेस कामाला होते. बुट्टी एवढा श्रीमंत होता. आपली श्रीमंती केवढी, आता आपला असं पिटून दिलं तर असं जळून जाईल. 400 सेवक, 400 नोकर बुट्टीच्या घरी नागपूरला कामाला होते. तो बुट्टी नागपूर सोडून शिर्डीमध्ये येऊन राहावं लागला. जर तुम्हाला बाबाचं समाधी मंदिर दिसतं ना, ते सर्व खर्च या बापूसाहेब बुट्टींनी केला. बुट्टीच्या वाड्याचं काम चालू होतं. पहिला दसरा आला गेला, दुसरा दसरा आला. दुसऱ्या दसऱ्याला लोक म्हणे आपल्याला नवरात्राचा घट नाही बसवायचा. का बरे? कारण आपल्यामध्ये तात्या कोटे राहणार नाही, म्हणून कुणीही या नवरात्र देवीचा घट बसवायचा नाही. बाबा म्हणे अरे वेडे झालात का? ही जगत जननी आहे, जगत माता आहे, असं करू नका. सर्वांनी आपापल्या घरी देवीची पूजा आराधना करा आणि देवीचा घट बसवा. बाबांच्या सांगण्यावरून घट बसवण्यात आला. बुट्टेला सांगितलं दसऱ्याच्या दिवशी तू सर्वांना पुरणपोळीचा स्वयंपाक कर, सर्वांना जीव खाऊ घाल. बुट्टेने पण 9 दिवस झाले, दसऱ्याचा दिवस उगवला. बाबांनी 5 घरी भिक्षा मागायचं ठरवलं. तात्या कोणत्या पूर्णात पडलेले होते, त्यांना पाणी पण गिळत नव्हतं आणि अन्न पण जात होत. तात्या कोट्या तृणात झोपलेले होते. हातरुणात झोपलेले असताना बाबा दसऱ्याच्या दिवशी 5 घरी भिक्षा मागायला गेले. कुंभाराच्या घरी गेले. सांगितलं अरे तुझ्या वडिलाच्या हातामध्ये जादू होती रे. त्यांनी तर पाण्यावरती दिवे पेटवले. तो लव भार पण साईबाबांनी आपल्यावर घेतला नाही. कुणाला दिला तो चमत्कार? कुंभाराला मोठ्यापणा दिला. नंतर 1-2 जणांच्या घरी गेले. लक्ष्मीबाईच्या घरापुढे गेल्यानंतर म्हणू लागले बाबा अरे लक्ष्मी अंग सत्तूर भाकर. लक्ष्मीबाई लगेच बाबांना म्हणाले अहो बाबा मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला हो. आता तुम्ही माझ्याच घरी बसा, माझ्या घरूनच पुरणपोळीचा नैवेद्य काय करा खाऊन जा. असं बोलल्यानंतर बाबा पुढे द्वारकामाईमध्ये गेले. बाबांना रक्ताची उलटी आली, गुळणी आली. बाबांनी लगेच काय केलं, सर्व भक्तांना सांगितलं जा तुम्ही बुट्टीच्या वाड्यामध्ये एवढा छान पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला, तुम्ही सर्वजण जेवायला बसा. बाबांनी द्वारकामाईमध्ये एक पण भक्ताला ठेवलं नाही, सगळ्यांना काढून दिलं. तेवढ्यामध्ये लक्ष्मीबाई बाबांना नैवेद्य घेऊन आली पुरणपोळीचा आणि बाबांपुढे तो नैवेद्य ठेवला आणि लक्ष्मीला म्हणाले अरे लक्ष्मी बाईजावई गेल्यानंतर तूच मला भाजी पोळी खाऊ घातली ग. बाईजामाईच्या हाताला जी चव होती ना ती चव तुझ्या हाताला आहे ग. लक्ष्मीबाईला असं सांगितल्यावर लक्ष्मीबाईला बाबा म्हणाले अरे लक्ष्मी मी सर्वांना काहीतरी दिलं ग, मी तुलाच काही दिलं नाही. बाबाने लगेच आपल्या कोपरीच्या खिशामध्ये हात घातला. बाबांच्या हाताला 4 नाणे आले. माता माऊल्यांनी दान घेवा. लक्ष्मीबाईने लगेच आपल्या साडीचा पदर पुढे केला आणि बाबांचं ते 4 नाण्याचं दान घेतलं. परत बाबांनी आपल्या कोपरीच्या खिशामध्ये हात घातला. आता बाबांच्या हाताला 5 नाणे आले. लक्ष्मीबाईचा पदर पुढेच होता, तिचं सगळं लक्ष त्या नाण्यांकडे होतं. ज्यावेळेस बाबांनी ते 5 नाणे असे लक्ष्मीच्या पदरात सोडले तर बाबांचा असा झरकरवरून खाली पडला. लक्ष्मीबाईला काहीच कळलं नाही. लक्ष्मीबाई फक्त बघत होती, कारण तिने बाबांना लहान असताना गौद असताना पाहिलं होतं. तिने बाबा जोरात ओरडू दिली साई बाबा तुम्हाला काय झालं? लक्ष्मीची दात खिळी बसली. लक्ष्मीची आरोळी ऐकून बुट्टीच्या वाड्यामध्ये जे पण भक्त पुरणपोळीचा नैवेद्य खायला बसले होते ना तो घात आहे तसंच ताटातून सोडून दिलं. लक्ष्मीबाईला एकच आठवण झालं, सर्व भक्तांना डोळ्यामध्ये फक्त अश्रू आणि अश्रू होते. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सद्गुरु साईनाथ महाराज यांनी आपलं पंचप्राणच्या परमतत्वाला जाऊन मिळवलं होतं. लक्ष्मीबाई एकच गोष्ट आठवू लागली हो, अरे लक्ष्मीबाईने बाबांची खूप मनोभावे सेवा केली. तिला बाबांचं 9 नाण्याचा 9 अंबिका मातेचा प्रसाद भेटला हो. तिने इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, ती भारावून गेली. तिचं लक्ष फक्त या नाण्यांकडे होतं. ती एकच गोष्ट आठवू लागली, गाऊन स्वरात मशिदीच्या अंगणात दळण दळणी दिली सावली गेली सोडून सारी माऊली माऊली गेली सोडून सारी माऊली. असा काय साई केला शिकावत, असा काय साई केला शिकावत मोर
रुपयाचे दान दिदले देवा, 9 रुपयाचे दान दिदले देवा. ओ गावणीश्वरात मशिदीच्या अंगणात दळण दळण दिली सावली गेली सोडून, साई माऊली माऊली गेली सोडून, साई माऊली असा काळे साई नाता केला शिकावा, असा काळे साई नाता केला शिकावा. 9 रुपयाचे दान दिदले देवा. ओ गावणीश्वरात मशिदीच्या अंगणात दळण दळण दिली सावली गेली सोडून, साई माऊली माऊली गेली सोडून, साई माऊली आम्हा सर्वांचा तू माय बाप, आम्हा सर्वांचा तू माय बाप. तुझी निंदा करण्याचे झाले असतील पाप, तुझी निंदा करण्याचे झाले असतील पाप. क्षमा करावी जाणवी अंतरी गेली सोडून, साई माऊली माऊली गेली सोडून, साई माऊली माऊली. हो, ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आपल्याला सोडून गेले ना. शिर्डीमध्ये आकार झाला, सर्वांच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू होते. माणसापतीला तर काय करावं काय सुचत नव्हतं. माणसापतीने द्वारकामाईच्या कामाला घट्ट मिठी मारली आणि जोरात अंबरला फोडला. ओ साईबाबा, आम्हाला का सोडून गेलात? तुम्ही आमचे जीवन होत, तुमच्यामुळे आमची शिर्डी आता ओस होणार हो. ज्या सद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकासोबत आम्ही हसत होतो, बसत होतो, खेळत होतो, बोलत होतो, आता आमचा आम्हाला वाली कोण राहिलो? काही भक्त द्वारकामाईमध्ये तर लोटांगण घेऊ लागले हो, काही आपली मान दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घातली आणि वक्षी रडू लागले हो. कोणाला काय करावं काही कळत नव्हतं. दासगणू महाराजांना पंढरपूरला साईबाबाने दृष्टांत दिला. अरे दासगणू, माझी मस्जिद ढासळून पडली रे, चल उठ. इथल्या लोकांनी मला खूप त्रास दिला रे, चल तू तरी उठ रे, मला चाफ्याचे बकुळीचे फुलं घेऊन ये रे. लक्ष्मण मामाच्या स्वप्नामध्ये गेले पाठी आणि सांगितलं, लक्ष्मण अरे तू चल तर उठ रे, माझी काकड आरती कर. सर्वांना असं वाटतंय मी गेलो. बाबा गेल्यानंतरच हिंदू मुसलमानाचा वाद चालू झाला. पण रामचंद्र कोते पाटील, करारी कोते पाटील होते गावचे, त्यांनी सांगितलं हिंदूंच्या पद्धतीने, मुसलमानांच्या पद्धतीने बाबाची पूजा अर्चा करतील. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस उगवला. साकुरीच्या उपासनी महाराजांना बोलवलं गेलं आणि मुठभर माती जिथं तुम्ही जाता, बाबा बुट्टीच्या वाड्यामध्ये जिथं कृष्णाची मूर्ती बसवायची होती ना, बाबांनी शेवटचे वचन होते की मला बुट्टीच्या वाड्यामध्ये ठेवून द्या. जिथं कृष्णाची मूर्ती बसवायची ना, तिथं बाबांची समाधी ठेवण्यात आली. मुठभर माती देऊन देऊन बाबांची ही वरदानीय समाधी काय झाली, तयार झाली. म्हणून तर बाबा म्हणतात, शिर्डी सजाचे लागतील पाय, तळतीला पाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी विधावेन भक्तासाठी, नवसास माझी पावेल समाने, राजूढ बुद्धी माझ्या काही, नित्य मी जिवंत जाण्याची सत्य, नित्य घ्या प्रचितानुभवे, शरण मजाला आणि वाया गेला, दाखवायचा कोणी, जो जो मज जैसा जैसा भावे, पैसा नैसा पावे मी त्याचे, तुमचा निभार वाईन सर्वता, नवे अन्यता वचन मागे, जाणाय त्याय साय सर्वात, मागे जे त्यास देते लावे, माझ झालं कायावाच्या मनी,
भयाचा मिरवणी सर्व काळ साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या पाय झाला जो अनन्य माझ्या पाय झाला जो अनन्य माझ्या पाय. बघा हे बाबांचे 11 वचन नाही हो. तुम्ही एकदा जा तुमचे पाय शिर्डीला लावा मग तुम्हाला कळण. तुम्हाला असं वाटतंय हा धर्ममंडप म्हणजे फक्त तीसगाववाडीतला मंडप इथं पारणे म्हणून घातला. बाबा म्हणतात जेथे जेथे साई सच्चरित्र पाठ तेथे द्वारका माईकडे साई प्रकट निश्चय. ही 8 दिवस शिर्डी आहे. त्याच्यामुळे मुखातून कोणाविषयी कधी या धर्ममंडपामध्ये वाईट बोलू, कारण बाबांचा कायम वर म्हणून त्या शिर्डीला एवढी कोटीना गर्दी कोटीना दान येतं. तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की उद्या आपल्या साई सच्चरित्र महाग्रंथाची पारणाची सांगता तुम्हाला 8 दिवस पारायण वाचायला वेळ नाही ना भेटला. उद्या वार गुरुवार आहे. सकाळी बरोबर काकड आरती 5:30 वाजता शिर्डीत होते. पण आपण गावात राहणारे व्यक्ती आहेत. कुणाला वाड्या वस्तीवरून यायचं असतं, कुणाला घरचे काम असतात. म्हणून आपण काकड आरतीचा टायमिंग 6 वाजता ठेवलेला. 6 ते 6:30 बाबांची काकड आरती होईल. ज्याला वाटतं ना माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे त्यानं जोडीना उद्याचे दिवस तरी काकड आरतीला या. शिर्डीमध्ये तुम्हाला जर काकड आरती करायची म्हटलं तर तुम्हाला 600 रुपये पास आहे. रामनवमीच्या दिवशी 1000, 2000, 5000 रुपये पास असतो. इथं या मंडळाच्या सहकार्यामुळे तुम्हाला काकड आरती फ्री भेटणार आहे. ज्याला ज्याला वाटतं माझ्या जीवनात मला सुख शांती समाधान आणि सौख्य भेटलं पाहिजे अशांनी अवश्य काकड आरती या. ज्यांचे लग्न जमत नाही, ज्यांना नोकऱ्या लागत नाही, जे गावामध्ये असे टाइमपास फिरतात, कोणाला उद्योग धंदा नाही अशांनी तर अवश्य या. जे उठले का ढाब्यावर बसले त्यांना तर अवश्य त्याच्या माता माऊलीनी त्याला 100% इथं घेऊन या. काकड आरती झाल्यानंतर स्तवन मंजिरीचं वाचन म्हणजे स्तवन मंजिरी झाली की आम्ही 8 दिवसामध्ये जेवढे 52 अध्याय वाचले त्याला म्हणतात 53 अध्याय अवतरणिका. एक अध्यायाचे 52 अध्यायातला सारांश म्हणजे अवतरणिका. तुम्हाला नाही जरी वेळ भेटला ना तर अवतरणिकेला तरी बसत जा. तुम्हाला 52 अध्यायाची फलश्रुती प्राप्त होणार आहे. म्हणजे त्यानंतर आपलं ग्रंथपूजन होईल व ग्रंथपूजन झाल्यावर आपली बाबांची आरती झाली का आपल्या या गावामधून फेरी निघणार आहे. माता माऊलींनी पारंपरिक वेशभूषा करा. ज्या वेळेस आम्ही ती पालखी तुमच्या घरापुढून येईल तुमच्या प्रत्येकाच्या घरापुढं रांगोळी सडा समर्जन केलेला पाहिजे. हे मी नाही सांगत. उद्या तुमच्या घरी साक्षात सद्गुरु साईनाथ महाराज येणार आहे. एवढं बोलतो माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. या आयोजकांमुळे मला या तुमच्या तीसगाववाडीमध्ये जी काय आज एकच दिवस प्रवचनाची सेवा भेटली. या छोट्या मुली म्हणत होत्या आम्हाला बाबांच्या लीला करायच्या. सगळी गडबड गोंधळच ना. काहींचे बालकी टिबर पिल्ले पिल्ले आता ती पोरांकडे कोण तुम्हाला सोडून राहिलं नाही. तुमच्यापेक्षा लढत गेले मी. कोलार भगवतीपूरचं देवीच्या मंदिरातलं व्यासपीठ चालवतं म्हणजे तुम्ही विचार करा बरोबर की नाही. गाव ते साई सच्चरित्र पालनाच्या माध्यमातून आतापर्यंत विजू गोपोते साई निर्माण ग्रुप शिर्डी यांनी आतापर्यंत 50 लाख लोकांना ग्रंथ दिले. किती लाख लोक? 50 लाख लोकांनी आमच्या सोबत 20 वर्षामध्ये साई सच्चरित्र या ग्रंथाचं पालन केलं. मला तुम्हाला एक सांगायचं उद्या विकास महाराज येणार आहे काल्याच्या कीर्तनाला. पण तुमच्या गावामध्ये 10वे होतात, 13वा होतो, वैश्राद्ध होत. आम्ही एक प्रोजेक्ट राबवला की काय करतात महाराज लोक काय घेतात पैसे घेतात बरोबर. आज मी लोणीला 1 वर्ष श्राद्धाचं प्रवचन करून आलो. आम्ही एक अशी आमची इच्छा आहे संकल्पना की 10व्याचं प्रवचन केलं, वर्ष श्राद्धाचं प्रवचन कीर्तन केलं, पैसे घ्यायचे. हे 10 ग्रंथ दिले त्यांनी 10 ग्रंथ घ्यायचे, 5 दिले तर 5 घ्यायचे आणि ते ज्या गावामध्ये साई सच्चरित्र पारायण झालं ना त्या गावातल्या भक्तांना ते तसेच काय करायचे देऊन टाकायचे. कारण देणारा माझा सद्गुरु साईनाथ महाराज ह्या बाबा जीवनामध्ये तुम्हाला कोणतीही वस्त कमी पडून देणार नाही. म्हणून बाबांनी आपलं ध्यान काढलं पाहिजे. असं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण कर. माझी तुम्हाला इथं बसलेल्या माता माऊल्यांनी एक विनंती आहे. मी संजू भाऊला पण सकाळी बोललो की आपल्याकडे उद्यापासून गुरुवारी आपल्या गावामध्ये रोज पारायण होणार. दर गुरुवारी कसं होणार?
तुमच्या महिलांचा जे ग्रुप असणार त्या ग्रुपमध्ये राजकारण करणाऱ्या महिला, नको माझं ब्युटी पार्लर आहे, अवश्य एकदा भेट द्या, आमच्याकडे चांगलं लोणचं मिळेल, चांगले पापड मिळतील, अवश्य एकदा भेट द्या, इकडे पैठणी साडी भेटेल, याच्यासाठी तो ग्रुप अजिबात नाही. ज्या महिलांना या ग्रुपमध्ये सहभाग घ्यायचं त्यांचं कार्य कसं, तुमच्या नावावरती पहिला त्याला तुम्ही घरीत वाचायचा, फोटो काढायचा आणि त्या ग्रुपवरती टाकायचा. अशा 53 महिला झाल्या तर 53 महिला ज्याच्या त्याच्याच घरी पारायण वाचणार, इकडे येणार नाही, फक्त ग्रुपवर फोटो टाकायचा, झाला नाही एक पारायण पूर्ण. तुम्हाला ज्या अध्यायाची गरज आहे ना तोच अध्याय, कारण इथं पारायण झालं का डायरेक्ट पुढच्या वर्षी हा ग्रंथ उघडला जातो. ही संकल्पना चांगली वाटली तर करा. देवळाली प्रवरामध्ये 2000 महिलांची ग्रुप आहे. प्रत्येक महिला असे 10 ते 15 पारायण एकाच गुरुवारी होतात. त्यांचे कोणाचे 7 लाख रुपये फक्त महिलांनी गोळा केले. 40 लाखाचं मंदिर बांधलं. मी गेल्या 11 वर्षापासून देवळाली प्रवरामध्ये पारायण वाचतो. साई चरित्र खरंच वाड्या वस्तीवरून येतात महिला. हे कधी म्हणले नाही का आम्हाला गायांचं काम आहे. तुम्ही पण सर्वजण छान आहात. फक्त काय करा, या मंडळाच्या पाठीमागे उभं राहा आणि तुम्ही पण बाबाच्या सेवेमध्ये जुडा. ओम साईराम. दिवाळीचं गाणं लावा छान. या मुली दीपावलीच्या गाण्यावर असते ना, दीपावलीचे माईक सिस्टम वाले किरण बोलावं नाही, युट्यूबला जा, मला नका म्हणायला हो, हे अंतिम बोला धरून हे म्हणते याला लय स्कीम आणलंय कव संजीव भाऊ. आणि एक तुम्हाला आहे ना एक सांगायचं की इथं बसलेल्या माता माऊल्यांना सगळ्यात महत्वाचा आपला श्वास आणि शरीर आहे. सगळ्याजण उठून सकाळी रोज योगा प्राणायाम करा. ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर आहे. गेल्या 15 वर्षापासून गावात कोण पण गरीब मुलं असू द्यात, तुमच्या मुलांना चांगली शिकायची इच्छा आहे ना हो, त्यांची फी भरण्याची परिस्थिती नाही ना, त्यांचं अजिबात टेन्शन होऊ द्या. गरीब मुला मुलींचे पैसे भरण्याची जबाबदारी आमची. पण तुमच्या मुला मुलींना तुम्ही घरात ठेवू नका. त्यांना या यंत्रापासून बाजूला ठेवा. त्याच्यामध्ये तुमच्या गावातल्या मुला मुली माझं भविष्य, या मंडळाचं सगळ्यांचं भविष्य सांगू शकतात. असे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये कोर्स आलेले आहेत. सुदर्शन क्रिया आहे ती 52 काय 90 पेक्षा जास्त रोगावर निदान करते. डोकं, कंबर, गुडघे दुखी एकदम किरकोळ आजार आहेत. मी गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून अजून एक पण गोळी खाल्ली नाही. भारतात सगळ्या ठिकाणी गावात साईचरित्र जाऊन पारायण केले, पण माझा कधी घसा बसला, मी कधी आजारी पडलो मला तर आजपर्यंत आठवलं. मेडिकल कॉलेजच्या 5 ते 7 हजार मुला मुलींचे मी क्लासेस घेतले. लावा बाबांची. दीपावलीचं भजन झालं का? शिर्डी माझे पंढरपूर आरती नाही, आरती पण नका घेऊ, डायरेक्ट जेवायला बसतात. आणि तुमचा तळतळाट नाही घ्यायचा मला. आज तुमचा हा प्रोग्रामच नव्हता पण फसले तुम्ही. आज संदीप भाऊंनी भारी काम केले. नाव ऐकला बघ तुमचं. दीपावली मना आहे सुवान. त्या मुली ना 3 दिवसापासून साड्या घालता. महाराज तुम्ही आज येणार का? आता मी इकडे यायला निघलो का पाऊस यायचा मध्ये, आपल्यामुळे कशाला गाव करेल जेवणामध्ये अडचण. पावसा पाणी जाऊन येते. माऊली म्हणी इकडून बांधारा घातला पाणी खालून निघत नाचाला. अरे नाच तुम्ही खाली जावा. हा नाच. टॉर्च लावा. मोबाईलचे टॉर्च. मोबाईलचे टॉर्च. टॉर्च लावा. टॉर्च
भरपूर झालेले म्हणून भरपूर कमी राहिले. आज या ठिकाणी गणेश महाराज मुसळे यांनी 8 दिवस उद्या आपण सत्याग्रह करणार आहोत. पण 8 दिवस एकदम छान आणि सुंदर सेवा या ठिकाणी दिली आणि आज सुद्धा फार सुंदर या ठिकाणी सेवा दिली. महाराजांची खूप त्यावरती तुम्हाला जास्त वेळ 8 दिवस आपण या ठिकाणी देऊ आणि पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाचनाला राहणार आणि 8 दिवस साईबाबांच्या दिला या ठिकाणी आपण ठेवणार. सगळ्यांनी महाराजांच्या कार्यामध्ये स्वागत करायचं आहे. आणि आता तुम्ही करून द्या. आपण सगळे पुरुष मंडळी वरती आपण बघितलं असेल आपण एकदम छान 2 मिनिटात बांधायला मिळत नाही. तुमच्या सगळे या सगळे आल्याशिवाय सुंदर चालू होणार नाही. इकडे आपण 1-2 मिनिटं सगळ्यांना एकदम तिकडे पाठीमागे बसलेले या देवतील लोक तिकडं खरेदी या वरती या स्टेजवर या सगळ्यांनी हाताला एकदा सगळे वर येऊन तरी कोणी तुम्हाला मिळेल तुमचा फायदा होईल. ऐकून घ्या. शेवटी तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी अनंत कोटी राजा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की आता वरती सगळ्यांनी तर महिला करणे कोणती बघा महिलांना कधी 7% आरक्षण सगळ्या पुरुषांनी आणि सगळ्या महिला भगिनींनी पहिली पंगत करायची जेवायला. आणि हे बघा सगळ्या महिलांनी जसं आधी काही महिलांनी वाढायला घ्या वाढायला घ्या गर्दी भरपूर एकदा पुढे सगळे व्यवस्थित झालं माऊली. तुमचे सगळे लाडके वरती आलेले बघा म्हणजे लाडक्या भावाने तुमचं किती मान सन्मान ठेवलेला आहे. आणि जे खाली जेवायला जातात लाडके भाऊ तुमचे लाडके इकडे नाही इकडे वाढायला घ्या काही महिला आणि ज्यांची पंगत येते सुद्धा वाढवायला घ्या. सगळ्यांनी महिला भगिनींनी घ्या. इकडे पुढे जागा आहे इकडं मध्ये जागा ठेवा फिरायला. इकडं पुढे भरपूर जागा आहे. माझी सर्व तरुण मित्र मंडळींना गावातील आमचे काही कार्यकर्ते मंडळी आहे सगळ्यांनी वाढायला घ्या. म्हणजे सगळ्यांना अन्नदान मिळेल आणि रोज पाऊस असल्यामुळे थोडं आपण काय करायचो नाही का आज सगळ्यांची जायचं नाही. गर्दी जास्त आहे. हा बाबांचा महाप्रसाद आहे. सगळ्यांना प्रसाद हा मिळाला पाहिजे. आज तुम्ही थोडी श्रद्धा आणि प्रत्येकाला प्रसाद मिळेल याची काळजी सगळ्यांनी घ्या. घेतो ना घ्या. बरं झालं तुम्ही आठवण वाढवलं करू. आणि हे बघा ज्यावेळेस